प्रथमतः सर्व या महामोर्चामध्ये जे सहभागी झाले अशा हा महामोर्चा आपण इथपर्यंत घेऊन आला। यानंतर या वर्षापूर्वी याच विचाराची ज्योत पेटवणारे संत रविदास यांना मी दुसरी मानवंदना देतो या ठिकाणी। त्यानंतर 3:30 मी मानाचा जय भीम या ठिकाणी करतो आणि यानंतर आपण या ठिकाणी बंद लावता या माझ्या भावाला 10% आरक्षण या सरकारनं दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी या संदर्भात करतोय। निश्चितपणे आमच्या या मातक बांधवाची अधोगती ही झालेली आहे, प्रगती ही थांबलेली आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग घालून दिला होता डॉक्टर बाबासाहेब। म्हणून आज या ठिकाणी जर तुमचं आमचं संरक्षण करायचं असेल, तुमचं आमचं कल्याण करायचं असेल, तुमचं आमचं भविष्य उज्ज्वल करण्यास वर्ष उलटून जातात, विकास मात्र खुंटतो हे या भावाने लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतोय। या सरकार आपली मायबाप सरकारला कळकळीची विनंती असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। धन्यवाद सर। यानंतर लातूर जिल्हा महासंघ रवी कुरेल सर, राष्ट्रीय चर्मकार यांना मी विनंती करतो रवी सरांना त्यांनी या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं म्हणणं मागण्याच्या संदर्भात या ठिकाणी सखोल असं मार्गदर्शन करावं। सत्ता करात असा काही दट्ट्या नव्हता। सर्वोच्च न्यायालयानं कधीच सांगितलं नाही तुम्ही वर्गीकरण केलंच पाहिजे, पण शासनाला इतकी घाई पडली की त्यांनी लगेच समिती नेमली, त्याचा अहवाल लगेच घेतला। आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडण लावून एससी मध्ये फूट पाडण्याचं काम आणि षडयंत्र ज्या सरकारने केलं, जर यांना फूट पाडायचं असेल तर सर्वात मोठा भाऊ म्हणून आम्ही महाराष्ट्रातली जात बौद्ध म्हणून आम्ही आहोत। तर या जाती दूर जाऊ नको, आमच्यापासून फारकत घेऊ नको, खूप नुकसान होईल। एकटा पडल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला माहित आहे। एका घरातून एक भाऊ जर बाहेर पडला त्याचा संसार उभा करण्यासाठी त्याला किती कष्ट घ्यावं लागतं, त्याच्या वयाचे 50 वर्ष उलटून जातात, विकास मात्र खुंटतो हे या भावाने लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून या सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतोय। या सरकारनं आमच्यामध्ये जे भांडण लावण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल मी या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी विरोध करण्यासाठी आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत। एकीकरणाला वेडाजंगम जातीसह इतर सर्वच जातीतून होत असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन मायबाप शासनाने उपवर्गीकरण न करता सरकारने हे वर्गीकरण रद्द करावे, तसेच मुस्लिम समाजाचे दिलेले 5% आरक्षण पूर्वत करावे। या मोर्चेमधील सर्व विषय विधान भवनामध्ये व हे वर्गीकरण अतिशय चुकीचं व 59 जातीचं नुकसान करणारं असून या सरकारने मागील काही काळात मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करून मुस्लिम समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान केलेलं आहे। त्यामुळे हे सरकार आरक्षण व संविधान विरोधी असल्याचे दिसून येते। या वर्गीकरणाचा
व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो. हे पिंडोक मुख्यमंत्री मारून घ्या, स्वतंत्र तुमचं आरक्षण मागा. 13% आम्ही 58 जाती समर्थन करतो. 58 जाती आहे त्या आजच्या चालू 13% आरक्षणामध्ये आम्ही सक्षम आहोत. तुम्हाला वेगळंच चूल मांडायची असेल तर तुम्ही सेपरेट तुमचं आरक्षण मागा. या 13% तुमचा विषय काढू नका. या ठिकाणी आपण सर्व बांधव उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करून हा कार्यक्रम अर्जुन भाऊ या ठिकाणी आपले विचार व्यक्त करतील. सर्व बांधवांना विनंती आहे, कृपया अल्पोपहार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. अल्पोपहाराची व्यवस्था